नामस्मरण केल्यामुळे आपल्या ऊर्जेमध्ये काही बदल होतो का? नामस्मरण ही ऊर्जा घेऊनच आहे. नामात शक्ती, शक्ती ही ऊर्जा आहे. त्यामुळे जेवढं तुमचं नामस्मरण, आताही मी बोलतेय ना, तरी आतून माझं नाम चालू आहे, मी ते सोडतच नाही, माझं नाही सुटत. पण ही प्रोसेस ही नंतर बिल्ड होते. म्हणजे मी एक वाक्य झालं ना, आपण जेव्हा थोडासा पॉज घेतो, माझ्या आतमध्ये चालतंय काहीतरी, ते नामच चालतंय हे मला कळलंय. मग ती ऊर्जा पुन्हा देते, पुन्हा आपण काहीतरी बोलतोय. नाम ऊर्जा दिल्याशिवाय प्रत्येकाला नावं दिलेली आहेत. त्या नावाला तुला शुभम म्हणून हाक मारल्यावरतीच तू ओ म्हणशील. तुला विवेक म्हटलं तर तू बघणार नाहीस. म्हणजे तुझ्या नावाची शक्ती तुला पोहोचते ना. तशी तू भगवंताच्या नावाची शक्ती घेतोय स्वतःकडे, तेव्हा ती शक्ती तुला किती काय काय देऊन जाते. मग ती ऊर्जा क्रिएट होतीये, ती तुम्हाला कुठे वापरायची हे पण कळायला पाहिजे. म्हणजे मी नामातनं काय साध्य करतेय, तर मी माझ्या रागावरती कंट्रोल आणते का, किंवा मी जे आधी ज्या प्रकाराने होते त्यातले चेंजेस आता माझे चांगल्या प्रकारचे झालेले मला अनुभवता येत आहेत का, मी आतून शांत होतीये का, ह्या सगळ्या ऊर्जा आहेत आणि त्या आपल्याला समजतात.